जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 29. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. आपण बघतो आहोत की भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात आहेत. अर्जुनाने 7व्या अध्यायाच्या शेवटी विचारलेले प्रश्न नेहमीच आपण त्याचा उल्लेख करतो आणि त्याचं उत्तर द्यायला भगवंतांनी सुरुवात केली. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. हा जो तिसरा श्लोक, त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, या 3 संज्ञांचा उल्लेख किंवा त्याचं उत्तर म्हणूया, त्याचं स्पष्टीकरण म्हणूया, भगवंतांनी या अध्यायामध्ये, या श्लोकामध्ये तिसऱ्या अर्जुनाला दिलेला आहे. आणि त्याच्यावरचा आपला भरपूर विचार करून झाला. बराच विचार पण आचार्यांच्या भाष्याच्या मदतीने आपण केला. माऊलींच्या ओव्याही आपण अभ्यासल्या. अक्षर म्हणजे काय याचा बराच विचार केला, पुन्हा तिथे परत नको जायला. पण मागच्याला आपण ज्या ओव्या घेतल्या त्या आपण 20 ते 29 अशा साधारण 10 ओव्या आपण बघितल्या. आणि त्याच्यामध्ये भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित. तर कर्म ही जी संज्ञा, याच्यावर मौली भाष्य करतात आहेत, त्या ओव्या आपण बघितल्या थोडक्यात. पटकन स्मरण उजळणीचा भाग म्हणून, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. भूत भाव उद्भव कर, तो पदच्छेद आपण मागच्याला बघितला होता. भूत भावो, भूत आपल्याला आपण अर्थ बघितला की आपण आपल्या सर्वांना भूत असंच म्हणतात. भूतानाम भाव भूत भाव असं त्याचं आचार्याने त्याच्यावर भाष्य केलेलं आहे की हे जे उत्पन्न होण्याचा हा जो भाव आहे, भाव म्हणजे असणं, भूतांचं असणं साध्या भाषेमध्ये, आणि त्याचा उद्भव म्हणजे उत्पत्ती, आणि कर म्हणजे करणार, भूतभाव उद्भव कर, असा जो विसर्ग त्याला इथे कर्म म्हटलेलं आहे. हे आपण सगळं बघितलं मागच्या वेळेला. आणि माऊलींनी या सगळ्या ज्या ओव्या आत्ता मी ज्याचा उल्लेख केला उजळणीचा भाग म्हणून, त्याच्यामध्ये ही एकंदरीतच अध्यारूपाची भाषा कशी आहे, एकोहम बहुश्याम, ज्याला आपण नेहमीच एकोहम बहुश्याम प्रजाय किंवा ईक्षण म्हणतात, त्याला ईक्षण केलं त्यांनी, तप तपलं असं त्याचं एक वर्णन आहे की ब्रह्मदेवाने ते ज्ञानयज्ञ केला. श्रीमद भागवतात ते वर्णन येतं, आपण नेहमीच बोलतो त्याच्याबद्दल. पण हे सगळं जे आहे हे जग झालेलं आहे आणि त्या जगात आपण बसलेलो आहोत. त्यामुळे त्या जगात बसूनच असं झोकात सांगणं फार कठीण असतं की जग झालेलं नाही. त्यामुळे जग झालेलं आहे हे एकदाची ही अध्यारोपाची भाषा म्हणतात त्याला, साध्या भाषा शास्त्रीय भाषेमध्ये आरोप केलाय त्या ब्रह्म नावाच्या तत्वावरती. कारण तिथे हे सगळं शक्यच नाहीये. असं असताना सुद्धा आम्हाला हे दिसतंय, आम्हाला हे भासतंय, आम्हाला रोज त्याचे अनुभव येत आहेत. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी म्हणून आरोप केला की हो, तो एकटा होता, त्याला असं वाटलं आपण बहु व्हावं, आपल्याला मला करमत नाही, मी बहु व्हावं, असा तो आरोप. त्याला अध्यारोप म्हणतात. आणि त्याचं माऊलींनी दृष्टांत दिलेला पाहिला आपण मागच्याला, की जणू काही असं निरभ्र आकाश असावं आणि अचानक काही असे ढग, जसं आपल्याला कळत नाही कुठून आले, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे, विविध त्याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला विविध आपण आकारांची कल्पना करू शकतो. त्याला त्यांचं काही असे कठीण वाटतात, म्हणजे स्पर्शाला कठीण असावे, कधी मऊ वाटतात, कापसासारखे पिंजलेले वाटतात. हे जे सगळे
विविध ढगांचे आकार अचानक तिथे निर्माण होतात, असं मौलींनी एक सुंदर दृष्टांत दिला होता, जो आपण मागच्याला बघितला. पण हे सगळं कशाच्या आधारावर सुरू आहे, तर पहिली निर्विकल्पाची बरडी, पुढे फुटे आदी संकल्पाची विरुढी. ते बरड जमिनीचा दृष्टांत मौलींनी सुरुवातीला दिला. आणि बरड याचा अर्थ आपण केला अभ्यास मागच्या वेळेला, की ज्या जमिनीतनं काही उगवणं शक्य नाही. आणि याचा अर्थ निष्कर्म असा अर्थ आपण केला. हा दृष्टांत आहे. निष्कर्म, निष्कर्म, निष्कर्मम ब्रह्म, असं ते ब्रह्म या तत्वाची व्याख्या. जे अमन आहे, अप्राण आहे, अजिव्ह आहे, ते काही करतं असं म्हणणंच खरं विचार केला तर कळतं की त्याला अध्यारोप का म्हणतात. पण सारखं सारखं आता त्याचा उल्लेख नाही करायचा. पण मौलिंदाचं बरड या शब्दावरती आपण बोलतो आहोत म्हणून निष्कर्म असं असून सुद्धा तिथे कर्म घडलं असा आरोप केला आपण. आणि तो कसा झाला, तर म्हणून आपण तो आत्ता दृष्टांत बघितला. आणि मग त्याच्यातनं पुढे 14 लोक निर्माण झाले. मागच्या वेळेला आपण अगदी भूलोकापासून तर पाताल लोकापर्यंत त्याची यादी वगैरे सुद्धा बघितली. थोडक्यामध्ये हे सगळं मग आपल्याला कळतं की अनिर्वचनीय का म्हणतात या मायेला. तिचं हे इतकं सगळं असं असताना इतकं सगळं ती दाखवते, म्हणून तिला निश्चित वचनच तिच्याबद्दल करता येत नाही. आणि म्हणून सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या अशी त्याची व्याख्या नेहमीच बघतो आपण ते. त्यामुळे शेवटी माऊली म्हणून करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही नसे, असं म्हणून आपल्याला एक स्मरण करून देते की खरं या ब्रह्मांडाचं मूळ करता दिसत नाही. आणि परिणामी कारण म्हणजे प्रयोजन फलही असत नाही. का दिसत नाही? कारण ब्रह्म निर्विकार आहे, ते काहीच करत नाही. म्हणून तर ईश्वर नावाचं तत्व आपण जे नेहमी त्याचा विचार करतो. आणि ईश्वर हा शास्त्रांनी सगुण निराकार सांगितलेला आहे. ईश्वर हा परोक्ष ज्ञानाचा विषय आहे, तो अपरोक्षाचा विषय नाही. आणि म्हणून इथे मौलींनी जे म्हटलं की दिसत नाही, म्हणजे आपण म्हणतो की हे जग कोणी निर्माण केलं होतं? हे जग ईश्वराने निर्माण केलं. तो ईश्वर ज्याला म्हणतात, ज्याने हे निर्माण केलं, तो दिसतो का कधी? तो दिसत नाही. मग जो दिसतो त्याला काय म्हणायचं? तो सगुण साकार जेव्हा होतो, राम आणि कृष्ण होतो, तेव्हा तो सगुण साकार होतो. पण ईश्वर या रूपाने तो सगुण निराकार आहे. आणि म्हणून तो मूळ करता दिसत नाही. आणि म्हणून प्रयोजन फलही त्याला असत नाही. आणि याला दुसऱ्या भाषेत ईश्वर कारणवाद असं म्हणताना हे जग मग त्याची लीला असं म्हटलं जातं. हे जग त्यांनी का निर्माण केलं? लीला त्याची. हे ईश्वर कारणवादामधलं स्पष्टीकरण आहे. बाकी स्पष्टीकरण वेदांतामध्ये आहेत. अव्यक्त नावाचं तत्व असतं. मग तिथे सगळे जीव जे मुक्त झाले नाहीत आधी, जेव्हा कल्पाच्या अंती, ते बीज रूपाने त्याच्यात असतात वगैरे, हे एक अजून एक स्पष्टीकरण आहे त्याचं. पण त्याची ही लीला, त्यांनी हे केलं पण तो दिसत नाही, म्हणून त्याला प्रयोजन फलही नाही असं माऊली म्हणते. पण मध्ये काहीतरी दिसतं मध्यंतरी, आधी अंता वाचून असलेलं मध्यंतरी कार्य ते स्वभावता वाढू लागतं. आपण त्याला मागच्याला लीला असा शब्द वापरला. आणि शेवटी 29 क्रमांकाची ओवी की ऐसा करितेन विण गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नामकर्म, असं म्हणून मौलींनी व्याख्या केली. की असा कर्त्या वाचून, फला वाचून, निराकार परब्रह्माच्या अधिष्ठानावर हा प्रत्यक्षाला विषय होणारा जो विश्वाकार व्यापार उत्पन्न होतो त्याला कर्म म्हणावे. कारण तो जो विसर्ग म्हणजे त्याग असा आपण अर्थ बघितला. आणि त्याग कशाचा? तर यज्ञामध्ये ज्या आहुती घातल्या जातात त्याचा त्याग. आणि हा जो जगताच्या निर्मितीचा यज्ञ म्हणूया, त्याच्यात जो त्याग, जो विसर्गामुळे हे निर्माण झालं, त्या विसर्गालाच कर्म असं इथे या संदर्भामध्ये भगवंत म्हणतायत. ही झाली थोडक्यात उजळणी. आपल्या आजच्या श्लोकाकडे वळूया. मागच्याला मी त्याचा उल्लेख केला होता, पण वेळेअभावी आपण सुरुवात करू शकलो नाही. तो श्लोक मी वाचतो. श्लोक क्रमांक 4, पुन्हा एकदा अध्याय 8. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतां वर.
आता पहिल्या 3 संज्ञा भगवंतांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि आता पुढच्या संज्ञा भगवंत सांगतात आहेत अर्जुनाला, त्याच्या व्याख्या सांगतायत. अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय. कारण हेच प्रश्न अर्जुनाने विचारले होते, कारण याच गोष्टींचा उल्लेख भगवंतांनी केला होता 7व्या अध्यायात. बघूया, हा जो श्लोक आहे तो पदच्छेदासह वाचतो मी, म्हणजे अजून अर्थ कळायला मदत होईल. अधिभूतम क्षरो भावः पुरुषः च अधिदैवतम. एकाच चरणामध्ये सांगून टाकलं. अधिभूतम क्षरो भावः पुरुषः च अधिदैवतम आणि अधियज्ञ अहम एव अत्र देहे देहभृताम वर, असा त्याचा पदच्छेद. बघूया अर्थ. खाली जो अर्थ दिलेला आहे त्याच्यामध्ये देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, म्हणजे शेवटचं जे पद येतं ना, देहभृताम वर, वर म्हणजे श्रेष्ठ, आणि देहभृताम म्हणजे देहधारी जो आहे त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना. देहभृताम वर म्हणजे हे अर्जुनाला लावलेलं विशेषण आहे. काय तर विनाशशील भौतिक अधिभूत आहे. एका अगदी सरळ सरळ एका वाक्यामध्ये अर्थ दिलेला आहे महाराजांनी, की विनाशशील भौतिक अधिभूत आहे. कारण अधिभूतम क्षरो भावः. पुढे म्हणतात आहे पुरुषच अधिदैवतम, त्यामुळे जीव हा अधिदैवत आहे. इथे पुरुष याचा अर्थ जीव असा केलेला आहे. आणि पुढे अधियज्ञ अहम एव अत्र देहे, इतकं ते पूर्ण वाक्य आहे. म्हणजे ह्याच देहात, अत्र देहे म्हणजे ह्याच देहात, अहम एव म्हणजे मी स्वतः, अधियज्ञ म्हणजे अधियज्ञ आहे. हा झाला त्याचा अन्वय, सरळ सरळ अर्थ. सरळ अर्थ जर आपल्याला कळला असता तर आचार्य आणि माऊली यांचा अवतार, रामकृष्ण हरी, आलंच लक्षात मला काय म्हणायचंय. बघूया आपण अर्थ. आचार्यांना पुन्हा एकदा शरण जाऊया. छान आहे ना, प्रत्येक श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला आचार्यांना शरण जाता येतं, एकदा पुन्हा त्याचं स्मरण होतं. चांगली गोष्ट आहे. अधिभूतम, पहिली जी संज्ञा आहे त्याचा विचार करूया. अधिभूतम क्षरो भावः, फार छान आहे. म्हणजे काय छान, पुन्हा या दृष्टीने मी जेव्हा जेव्हा छान म्हणतो तेव्हा तेव्हा साधकाच्या दृष्टीने खूप सुंदर विचार आहे. या दृष्टीने छान आहे. बाकी सगळं छान आहे, कारण ती ज्ञानेश्वरीच आहे आणि भगवद्गीताच आहे, त्यामुळे ते प्रमाणित करणारे आपण कोण आहे. पण जेव्हा असे विचार पुढे येतात ज्याला मी छान म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की साधकांच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्वाचा हा विचार आहे. कारण काय आहे, थोडंसं शास्त्रीय विवेचन आहे. आता विषय शास्त्रीय असल्यामुळे थोडंसं कदाचित किचकटही वाटू शकेल, पण हे सर्व कशासाठी सुरू आहे हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा भरकटायला होत नाही, दिशा चुकत नाही. आणि त्याचं स्मरण वारंवार मी करून देतोच, इथेही करून देणारच आहे, की कशासाठी सुरू आहे. चला, प्रस्तावना पुष्कळ झाली, विषयाकडे वळू. अधिभूतम क्षरो भावः. आचार्य म्हणतात आहे की प्राणिजातम अधिकृत्य भवती इति. प्राणिजातम अधिकृत्य भवती इति, याचा अर्थ की ज्याने प्राणीमात्राला आश्रित केले आहे. कोणी आश्रित केले आहे? आश्रित म्हणलं की लगेच आपल्याला ज्याच्या आधारावर, ज्याच्या आश्रयाने आपण जगतो त्याची आठवण होते, तो भाव इथे नाही बरं का. जीव नाही, पुरुष नाही, आत्मा नाही, कुटस्थ नाही, हा भावच नाही आहे इथे. कोणाच्या आश्रयाने? आश्रयाचा अर्थ कशाच्या आधारे. कशाच्या आधारे म्हणजे काय, एक सामान्य म्हणूया आपण गोष्ट आहे. सामान्याचा अर्थ शुद्ध मराठीमध्ये कॉमन. अशी कोणती कॉमन गोष्ट आहे सर्व भूतांमध्ये, मग ते कोणीही असो, अक्षरशः कोणीही, म्हणजे ते चर असो का अचर असो, इथपासून सुरुवात करावी लागते. ते चेतन असो का अचेतन असो, स्थावर असो का जंगम असो, मनुष्य असो की मनुष्येतर असो, भारतीय असो का अमेरिकन असो,
10,000 वर्षांपूर्वीचा असो का आजचा असो का अजून 10 वर्षानंतरचा असो, इतके सगळे विशेषण मुद्दाम मी त्याला लावतोय का? सामान्य म्हणजे काय हे कळावं. इतक्या सगळ्या, आणि भूत म्हणजे काय आपण मागच्या जुला अर्थ बघितला, जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे जन्माला आलेलं आहे, चेतनाच्या बाबतीत जन्माला आलेलं म्हणतात, अचेतनाच्या बाबतीत निर्माण झालेलं असं म्हणतात, त्या सर्वांना भूतच म्हणतात. आणि या अर्थाने प्राणीमात्राला इथे म्हटलंय, पण त्यामुळे चेतनाचा विचार केलाय, पण अचेतनाला इथे लागू पडतं की ज्याने प्राणीमात्राला आश्रित केलेलं आहे. म्हणजेच क्षरः क्षरती इति. काय आहे आपला विषय जो सुरू होता की सामान्य काय आहे, असा कोणता गुण आहे जो सामान्य आहे, असं एक कोणतं एक गोष्ट आहे की जी सर्व भूतांमध्ये सामान्य आहे, ती म्हणजे क्षरभाव आहे की नाही, विचार करा. अगदी साध्या भाषेत विनाशशीलता म्हणजे एक अबाधित नियम, भगवंताचा म्हणा, वेदांताचा म्हणा, काय, जे निर्माण होतं ते संपलंच पाहिजे. म्हणून मी म्हणालो साधकाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, आणि त्याचा संदर्भ पुढे सांगेनच मी, तो लक्षात असेल तर काही प्रश्नच नाही. पण जे निर्माण होतं ते संपलंच पाहिजे, हा अबाधित नियम. मग ते काही क्षणात संपेल, काही मिनिटांनी संपेल, काही दिवसांनी संपेल, काही महिन्यांनी संपेल, काही वर्षांनी संपेल, काही लाखो वर्षांनी संपेल, काही कोट्यावधी वर्षांनी संपेल, पण ते संपेल एवढं मात्र निश्चित. कारण ते निर्माण झालेलं आहे, कारण ते भूत आहे. हा जो क्षरभाव आहे, अधिभूतम क्षरोभाव, यालाच अधिभूत म्हणतात. काय सुंदर व्याख्या केली आहे. हा जो क्षरभाव आहे, विनाशशीलता, हा जो एक सामान्य गुणधर्म, कॉमन प्रॉपर्टी. क्षर म्हणजे क्षरती इति, विनाशी भावो हा त्याचा काय म्हणूया, त्याच्यातला अपेक्षित जो अर्थ आहे. त्यामुळे उत्पत्तीशील पदार्थांची विनाशशीलता, असं वाटलं, उत्पत्तीशील किंवा उत्पन्न झालेल्या पदार्थांची विनाशशीलता. हे विनाशशीलता म्हणजे विचार केला तर हे एक विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह ज्याला म्हणतात. ह्यालाच अधिभूत असं म्हणतात. आणि हे सर्वांमध्ये सामान्य असल्यामुळे सामान्यतः किंवा ग्रॉसली स्पीकिंग असं म्हणू शकतो की जे जे निर्माण झालंय ते अधिभूत आहे, म्हणू शकतो. जसं रांजण असेल, बोळकं असेल, माठ असेल, मडकं असेल, म्हणू शकतो ना माती आहे, सामान्य, सर्वांमध्ये मातीच आहे त्या. तसं त्या सर्वांमध्ये एक सामान्य भाव कोणता आहे, जे जे निर्माण झालंय ते विनाशशीलता, कधी ना कधी तरी ते विनाश पावणार आहे. आणि यालाच अधियज्ञ, चुकलं, अधिभूत असं म्हणतात. समजायला सोपं आहे, फार काही काय म्हणूया त्याला, फार शास्त्रार्थाची गरज नाही. याचं कारण असं आहे की हा आपल्या अनुभवाचा विषय आहे. समस्या कधी निर्माण होते की जो अनुभवाचा विषय आहे तो स्मृतीमध्ये राहत नाही, आणि वेळेवर तो आठवत नाही. आणि हा विनाशशील भाव जेव्हा प्रत्यक्षात उतरतो तेव्हा हे तत्वज्ञान सपेशल विसरल्या जातं. आता लक्षात आलं असेल हळूहळू, संदर्भ मी जो म्हणालो, आणि तो पुन्हा एकदा आपण संदर्भ प्रत्यक्षात कोणता आहे या अध्यायात आणि आधीच्या अध्यायात तो बघणारच आहोत. पण दिशा विचाराची लक्षात आली असेल, हे सगळं शिकायचं कशासाठी. आता अधिभूतची व्याख्या सांगून पुन्हा आपल्याला कुठल्या परीक्षेत गुण मिळवायचे नाही आहेत, पण माझ्या लक्षात राहिलं पाहिजे की ॲज संकष्टी चतुर्थी आहे आज अमेरिकेत, भारतात आहे बहुतेक, भारतात काल झाली मला माहित नाही, काल झाली असं. त्वमेव प्रत्यक्षम करतासी धरतासी हरतासी. मला आठवण का झाली त्याची, परमपूज्य काका जे म्हणतात की आम्हाला 2/3 गणपती मान्य असतो, 1/3 मान्य नसतो. काकांनी त्याचं एक वर्गीकरण करून टाकलं. डिवायडेड बाय 3, 33.33.
2/3 1/3 त्यातला जो तो मी करतासी मान्य, कारण आता काय करूनच ठेवलाय, जग करून ठेवलेलं आहे, मलाही करून ठेवलेलं आहे, म्हणजे निर्माण. करतासी बद्दल काही फारशी तक्रार नसते. धर्तासी साठी मी मनोभावे 21, बाकी पुढे बोलायची मला गरज नाही. ते 21 शब्दातच जादू अशी आहे की सगळ्यांच्या लक्षात येतं कशाबद्दल बोलणं चालू आहे. हरतासी मात्र जो असतो गणपती, तो मला मान्य नसतो. आता जे हे जग ईश्वराने निर्माण केलं आहे, मगाशीच आपण पाहिलं गणपती रूप. आता ही भाषा लावून घेऊया आपल्या संकष्टी चतुर्थीला. गणपती रूप ईश्वरानी, गणपतीनी जे हे जग निर्माण केलं असेल, तोच त्याचा सांभाळणारा करता असेल, ते सांभाळणारा जर तोच असेल, त्याची स्थितीही तोच सांभाळतो. म्हणून तो करतासी पण आहे, तो धरतासी पण आहे, पण तो हरतासी पण आहे, हे आपल्याला मान्य होत नाही. कारण तिथे मी अधिभूतची व्याख्या विसरून गेलेलो असतो. आणि मी जरी विसरलो तरी तो विसरत नाही ना. त्याचा नियम आहे काय, जो मगाशी आपण शिकलो, जे जे उत्पन्न होतं. आता हे बोलणं सोपं असतं, कारण हे जेव्हा माझ्या देहापर्यंत येऊन भिडतं किंवा माझ्या प्रियजनांच्या देहापर्यंत येतं, तेव्हा हे सगळं तत्वज्ञान गळून पडतं. आणि मग परमपूज्य काका म्हणतात ते आपल्याला कळतं की तेव्हा मी 1/3 गणपती नाकारलेला असतो आणि 2/3 फक्त स्वीकारलेला असतो. कारण जेव्हा मी दुःखाने विलाप करतो, तेव्हा मी अधिभूतची व्याख्या विसरून गेलेलो असतो. त्यामुळे हा जो क्षरभाव आहे, हा याच्यासाठी, हे तत्वज्ञान शिकायचं याच्यासाठी आहे. पुढे पुरुषच अधिदैवतम, अधिभूत बद्दल आपण शिकलो. आता जीव हा अधिदैवत आहे असं एका वाक्यामध्ये इथे सांगून टाकलं. आता पुरुषचे अनेक अर्थ होतात. आचार्यांनी सुद्धा आपल्यासमोर 3 वेगवेगळे अर्थ ठेवलेले आहेत. बघूया आपण तीनही शांतपणे. पुरुषचा पहिला अर्थ आचार्य म्हणतात की पूर्णम अनेन सर्वम इति, म्हणजे ज्याच्यामुळे संपूर्ण जगत परिपूर्ण आहे. पूर्णम अनेन, पूर्णम अनेन, अनेन तृतीया विभक्ती. साधनभूत काय, पूर्णम अनेन सर्वम इति, सर्वम सर्वम म्हणजे इदम, हे सर्व ज्याच्यामुळे पूर्ण आहे. पूर्ण आहे म्हणजे तरी काय, पूर्ण आहे याचा अर्थ इथे व्याप्त आहे असा होतो. म्हणजे आपण काय पाहतोय आता, हळूहळू लक्षात आलं असेल की आता आपण ज्या अधिभूताबद्दल बोललो, त्याच्यात जो एक क्षरभाव आहे, जो सामान्य आहे, त्याच्याबद्दल बोललो, त्याच्यात अजून एक गोष्ट आहे ना. पण हळूहळू तिकडे जातोय आपण. पुरुष पूर्णम अनेन सर्वम इति, की हे काय म्हणूया, या सर्वांमध्ये जो व्याप्त आहे त्याला पुरुष असं म्हणतात. हा पुरुषाचा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असाही होतो की आता हे काय म्हणूया, आत्ताचा जो आपण पहिला अर्थ पाहिला तो समष्टीच्या दृष्टीने, म्हणजे जगताचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हे सर्व, हे तत्व व्यापून आहे. दशांगुळे उरला किंवा एकांशेन स्थिते जगत, भगवद्गीता सांगते आपल्याला. हा झाला समष्टीचा विचार. पण जेव्हा व्यष्टीचा, म्हणजे हा झाला ब्रह्मांडाचा विचार, आपण जेव्हा पिंडाचा विचार करतो, तेव्हा त्या पिंडाच्या विचारामध्ये पुरुष या शब्दाचा अर्थ पुरीशयनात किंवा परिशयनात, चुकलं, परिशयनात, किंवा त्याला दुसरा एक हे देण्यात येतो, पुरेशेते. म्हणजे काय, हे जे आपलं देह आहे, शरीर आहे, याला पुरी असं म्हणतात. पुरी म्हणजे गाव, नगर, 9 द्वार असलेलं. आता कुठले 9 द्वार आपल्याला माहिती आहे. म्हणजे जणू काही एक कल्पना केलेली आहे की जणू काही हे एक शहर आहे, गाव आहे. आणि पुरे शेते, शेते म्हणजे झोपलेला, या नगरात झोपलेला. शी धातू आहे त्याच्या पाठीमागे, शेते, शी याचा अर्थ झोपणे, प्रथम पुरुषी एकवचनी असं ते, तो धातू.
अकर्मक असल्यामुळे शेते रूप होतं त्याचं. पुरे शेते या नगरात झोपलेला. आता झोपलेला ऐकलं की आपल्याला थोडंसं विचित्र वाटतं. पण ठीक आहे, पुरुष नावाचं एक तत्व आहे या शरीरात, देहात ते आहे. मग ते झोपलेलं आहे म्हटलं तर मग सगळे व्यवहार आपले कसे होतात, आपल्या सगळ्या हालचाली आपलं सगळं हे बोलणं समजावून घेणं. इथे शेते याचा अर्थ म्हणजे झोपलेला याचा अर्थ जसा झोपलेला मनुष्य काही करत नाही असा भाव आहे बरं का त्याच्यात. जसा झोपलेला मनुष्य निष्कर्म, आपण म्हणतो नाही का, अरे झोपलास का, आपण एखाद्याला काहीतरी सांगतोय समजा तो त्याचं लक्ष नसेल, त्याने ऐकलं नाही असं आपल्याला वाटलं, आपण काय म्हणतो, अरे झोपलास का असं म्हणतो की नाही पटकन व्यवहार. याचा अर्थ काय की तो झोपलेला नसतो, पण मी जसं बोललो त्याच्यानंतर त्यांनी जे अपेक्षित उत्तर देणं आहे किंवा अपेक्षित एखादं कर्म करणं अपेक्षित आहे त्यांनी किंवा तिने, ते न केल्यामुळे आपण जसं म्हणतो का रे झोपला आहेस का, या हा भाव त्याच्यामध्ये आहे. पुरेशी ते या शरीरात या देहरूपी नगरात झोपलेला. झोपलेला का, कारण पुन्हा तो काही करत नाही, निष्कर्म आहे म्हणून पुरेशी ते. हा झाला पुरुष शब्दाचा दुसरा अर्थ. तिसरा एक अर्थ आहे पुन्हा जो म्हटलं तर पुन्हा समष्टीला लागू पडतो, तो म्हणजे आदित्यांतर्गतो हिरण्यगर्भ सर्व प्राणी करणानाम अनुग्राहक. त्याचा अर्थ असा आहे की थोडासा विवेक चुडामणीमध्ये आपला तोच विषय काल झाला की आपल्या प्राण्यांच्या देहातील जी इंद्रिय किंवा आपल्या देहातील जी इंद्रिय आहेत त्यांच्या देवता असतात आणि त्या देवतांच्या माध्यमातून अनुग्रह करणारा, कृपा करणारा, की जो हिरण्यगर्भ म्हटलाय त्याला, सूर्यलोकात राहणार वगैरे असं वर्णन नाही, ते सोडून देऊ सगळं, समष्टीच्या दृष्टीने बोलणं सुरू आहे सगळं. पण हाही पुरुष याचा एक अर्थ आहे. आता आपण 3 अर्थ बघितले. पुन्हा एकदा परत जाऊ, आपण काय समजून घेतो, हे अधिदैवत म्हणजे काय ते समजून घेतोय, आणि पुरुषच अधिदैवतम, आणि ह्या दृष्टीने त्याला अधिदैवत म्हणतात, कारण ह्या ज्या देवता आहेत या सर्व देवतांच्या माध्यमातून खरी कृपा म्हणजे अनुग्रह जो करतो, या सर्व देवतांच्या मधली मुख्य देवता ज्याला म्हणता येईल त्याला अधिदैवत असं म्हणतात. पुन्हा आपण समष्टी, व्यष्टी किंवा ब्रह्मांड आणि पिंड या दोन्ही दृष्टीने पुरुष या शब्दाचे आचार्यांनी केलेले 3ही अर्थ समजून घेतले, आणि या पुरुषालाच अधिदैवत असं म्हणतात. हळूहळू आपण जशा ओव्या बघू माऊलींच्या, अजून अर्थ स्पष्ट होत जाईल. आणि पुढे अधियज्ञ अहम एव अत्र देहे. अधियज्ञ अहम एव, भगवंत काय सांगतात अर्जुनाला की अरे अत्र देहे, या देहामध्ये, अधियज्ञ अरे मीच आहे, साध्या भाषेमध्ये. सर्व यज्ञाभिमानिनी देवता म्हणजे सर्व यज्ञांच्या अभिमानी देवतांमधली जी देवता. यज्ञो वै विष्णू अशी श्रुती आहे बरं का. यज्ञो वै विष्णू म्हणजे यज्ञ कुठलाही असला तरी त्याची अधिष्ठात्री देवता ही नेहमी विष्णू असते, असं ती श्रुती आपल्याला सांगते. विष्णू नावाची देवता, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता जो आहे तो विष्णू नामक ती देवता. आणि अहम एव अत्र म्हणजे याच देहामध्ये, असं भगवंत म्हणतात आहे. आता हे म्हणण्याचं कारण असं आहे, कारण अर्जुनाचा जो प्रश्न होता तो जर आपण बघितला तर त्यांनी काय विचारलं होतं, अर्जुनाचा प्रश्नाकडे आपण परत गेलो तर अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन, म्हणजे अर्जुनाने प्रश्न जसा विचारलाय की अस्मिन देहे, म्हणून भगवंत त्याच्याबद्दल उल्लेख करतात आहे. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन, हा जो दुसरा श्लोक त्याचं उत्तर देणं सुरू आहे. त्यामुळे अहम एव अत्र म्हणजे अस्मिन असा होतो अर्थ त्याचा होतो, आणि देहे म्हणजे या देहामध्ये, कारण यो यज्ञ तस्य अहम अधियज्ञ, म्हणजे या देहामध्ये जो यज्ञ आहे. आता मगाशी आपण जो मगाशी पण अर्थ देहाच्या दृष्टीने केला म्हटलं तर, कारण इंद्रियांचा जो सर्वाभिमानी देवता. आता तो पुरुषाचा अर्थ होता. अधियज्ञाचा अर्थ पाहताना यो यज्ञ तस्य अहम अधियज्ञ,
या देहात जो यज्ञ आहे त्याचा विष्णुरूप अधिष्ठाता मीच आहे असं भगवंत म्हणतात. कारण काय आहे, शरीरामुळे या देहामुळे यज्ञ सिद्ध होतो. आपण तो मागच्याला ते श्लोक बघितले होते आधीच्या भगवद्गीतेच्या अध्यायातले. शरीरामुळे यज्ञ सिद्ध होतो आणि म्हणून यज्ञाचा शरीराशी नित्य संबंध आहे आणि म्हणून तो या देहामध्ये, जो याला अधियज्ञ असं म्हटलंय, तो या देहातही मानला जातो. सर्व यज्ञांचा म्हणजे बाहेरच्या यज्ञांचा, म्हणून मी त्याला समष्टी मग शब्द वापरला, तो तर आहेच. पण यज्ञ कर्म समुद्भव आणि यज्ञ कुठून तो देहाशी नेहमी संबंधित आहे. कारण देहाच्या माध्यमातून कर्म, ही जी कर्म घडतात, कर्मातून यज्ञ, पण कर्म कुठून घडतात, देहाच्या संबंधाने घडतात. आणि मागच्याला आपण बोललो होतो की आपण जे जे कर्म करतो त्याचं रूपांतर यज्ञात करता आलं पाहिजे. बोललो होतो ना आपण, साधे अगदी उदर भरणं नव्हे जाणी जे यज्ञ कर्म, तसं जर मी ते केलं नाही तर उदर भरणं होतं. आणि त्या यज्ञाचा अधियज्ञ कोण आहे, त्या यज्ञाची अधिष्ठात्री देवता कोण आहे, हे समजून घेऊन त्याला ही आहुती म्हणून मी हे अन्न ग्रहण करतो आहे किंवा करते आहे, हे जेव्हा मी लक्षात ठेवतो तेव्हा त्याच कर्माचं रूपांतर यज्ञामध्ये होतं. हा आहे अधियज्ञ याचा अर्थ. त्यामुळे तो या देहामध्ये या दृष्टीने मानला जातो, विष्णुरूप अधिष्ठाता. या देहात जो यज्ञ होतो, अहम एव अत्र म्हणजे अस्मिन देहे अधियज्ञ. आता याच्यावरच्या ओव्या बघूया, म्हणजे अजून आपल्याला अर्थ काय म्हणूया थोडं स्पष्ट व्हायला मदत होईल. पुन्हा एकदा, अधिभूतम क्षरोभाव, याच्यावर माऊली भाष्य करते आहे. क्षरभाव आपण आता जो बघितला. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात तुला सांगतो. आभाळ जसे आकाशात येते आणि एकदम हारपूनही जाते. आता आधीच्या श्लोकामध्ये हाच दृष्टांत माऊलींनी दिला होता. आपण बघितलं होतं की आकाश असावं आणि त्याच्यात आभाळ जसं भरून यावं, पण ते जसं भरून येतं ना तसंही अचानक ते नाहीसं पण होतं. म्हणजे माऊली इथे उल्लेख कशाचा करतात आहे की हे जे एक त्याचा जो क्षरभाव आहे, विनाशशीलता आहे. आणि हे आभाळाच्या बाबतीत आपली काही तक्रार नसते, कारण ते आलं काय आणि गेलं काय आपण त्याची नोंद सुद्धा ठेवत नाही. पण जितकं ते आभाळ सत्य तितकं हे जग सत्य. हे जेव्हा, आणि त्यातल्या त्यात माझं जग हे महत्वाचं. नाहीतर डॉक्टर काका नेहमी सांगतात हे जग असू द्या मिथ्या, काय हरकत नाही. मग काय सत्य? मी ज्या देशात राहतो ते सत्य. तो देश मिथ्या चालेल एक वेळ, पण गाव माझं सत्य. गावही मिथ्या चालेल पण माझं घर अजिबात बोलायचं नाही. अत्यंत सत्य. किती सत्य? आयुष्य ते सजवण्यात चाललेलं आहे. आयुष्य सत्य ठरल्यामध्ये सजवण्याचं स्वाभाविकच आहे, वाटणारच आहे. मग सजवू नये का? परमपूज्य मंदातांचे एका प्रवचनात आलेलं वाक्य आहे, द्या घरांना करा सफेदी, असा शब्द त्यांनी त्या भारतातल्या परिस्थितीत वापरला. लावा चुना, मारा रंग, कारण घर आहे ते सांभाळलं इथपर्यंत ठीक आहे, पण प्रधान क्रम बदलायला हवाय. प्रधान क्रम, माझं पारमार्थिक साधन करून मग हे बा आता घर सांभाळायचं म्हणून करणं हे वेगळं. आणि हे सगळं बाजूला ठेवून 4 दिवस 24/7 ब्लॅक फ्रायडे टू सायबर मंडे. रामकृष्ण हरी. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं, बाकी मला फार बोलण्याची गरज नाही. काय वर्षानुवर्ष परमार्थ सुरू असूनही जर माझं आयुष्य मी याच्यातच घालवत असेल, काय मला तर आता कधी कधी वाटतं की फ्रेम्स वगैरे विकत घेतात ना ऑनलाईन, डील मिळतं म्हणून, त्याच्यावर भिंत पण फ्री दिली पाहिजे. कारण आता भिंती घरात भिंतीच नाही उरले ना फ्रेम लावायला. केवळ 50% डिस्काउंट आहे. जाऊ दे, एकदम अधिभूत अधियज्ञावरून कुठे गेलो मी पहा. पण हे त्याचे अप्लिकेशन्स आहेत बरं. माझं घर आणि त्या घरात राहणारं हे घर जे तुम्हाला दिसत आहे कॅमेरावरती, विवेक चुडामणीने आपण पाहतोय, पहावी घरांची घरे, ही घरच आहे.
हे सुद्धा आपला मूळ विषय काय सुरू आहे, विसरायचं नाहीये. ते ढग जसे येतात आकाशात, अचानक येतात आणि जातात, त्याची आपण नोंदही ठेवत नाही. ते जितके मिथ्या तितकं हेही मिथ्या. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी परमपूज्य काका म्हणतात परमार्थात आपण जिंकलेलो असतो. म्हणून परमपूज्य मल्हारदाई म्हणतात की घराची काळजी घेणं या देहाची काळजी घेणं वेगळं, आणि अख्खं जीवन त्यालाच वाहून टाकणं, जणू काही मनुष्याचा देह मला त्याच्यासाठी दिलेला आहे. भगवंतांनी सांगितलंय मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत घर सजवत राहा. इकडे कुंडी, तिकडे फोटो, इकडे हे, इकडे ते, अखंड. म्हणून ते जसं जसं जवळ यायला लागतं तसं तसं कठीण व्हायला लागतं. एक वेळ घरही आपण मान्य करतो मिथ्या, पण माझा देह मिथ्या म्हटलं, माझे प्राण मिथ्या म्हटलं की सगळं बिघडून जातं. पण क्षरभाव जो आहे तो माऊली सांगते 30व्या ओवीत, 31 क्रमांकाची ओवी, तैसे असते पण आहाच, नाही होईजे हे साच, जयाते रूपा आणि ती पाच पाच मिळून या. आता पुन्हा एकदा आपण अधिभूताबद्दल बोलतोय. या अधिभूताचं वर्णन माऊली करते की ज्याचे अस्तित्व वरवरचे आहे. वरवरचे आहे म्हणजे काय, आभासात्मक आहे. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे. तैसे असते पण आहाच आणि नाही होईजे हे साच. साच याचा अर्थ निश्चित होणार आहे. तुम्हाला ते आवडो का न आवडो, तुमची ती इच्छा असो का नसो. नेहमीचा विषय परमपूज्य काका सांगतात, काय खेळून खेळून मी हारणार ईश्वराशी, कारण माझं काय ठरलंय हे जाता कामा नये. त्यांनी काय ठरवलंय, नेल्याशिवाय राहणार नाही. नाही होईजे हे साच. कोण जिंकणार आहे या खेळात माहिती आहे आपल्या सर्वांना. त्यामुळे हे अस्तित्व जे आहे ते वरवरच आहे, आभासात्मक आहे. त्यामुळे उत्पन्न होणं नष्ट होणं हेच ज्याचे खरे स्वरूप आहे. आणि जया ते रूपा आणि ती पाच पाच. माऊली छान वर्णन करते की हे पाच पाच मिळून त्याला रूपाला आणतात. कोणाला, या सर्व भूतांना. आता कोण पाच, चांगले माहीत झाले आपल्याला, ऐकून ऐकून हे पाच पाठ झालेले आहेत. यातील महाराज म्हणतात की येथील पहिला पाच हा शब्द संख्यावाचक विशेषण आहे. म्हणजे पहिले पाच, पहिला जो पाच आहे तो संख्यावाचक आहे. दुसरे जे पाच आहे हा शब्द रूढीवृत्तीने संज्ञार्थक आहे, म्हणून पाच महाभूते असा त्याचा अर्थ होतो. आणि ती एकत्र येऊन ज्याला रूपाला आणतात. खरं विचार केला, विवेक चोळामणी आपलं सुरू आहे पुन्हा, सूक्ष्म देहाचा विचार केला तर ती एकत्र पण येत नाहीत, अपंचीकृत आहे. कालच झाला आपला विषय. पण ते स्थूलाचा विचार सुरू आहे, त्या दृष्टीने इंद्रिय गोचर जे जे आहे त्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे पंचीकृत पंचमाभूतांपासून हे सर्व, आता भाषा बदलून घेऊ आपली थोडीशी, अधिभूत निर्माण होतं. कारण हा जो क्षरभाव आहे त्यालाच अधिभूत म्हटलंय, म्हणून जे निर्माण होतं त्याला अधिभूत म्हटलं आपण. तर फार सुंदर ओवी ही माऊलींची, फार छान आपल्या लक्षात राहील असं वर्णन माऊली करतात आहेत. तैसे असते पण आहाच, नाही होईजे हे साच. हे अत्यंत महत्वाचं चरण आहे त्यातलं, की अस्तित्व आत्ता म्हटलं तर आहे, पण ते आभासात्मक आहे. कारण उत्पन्न होणं आणि नष्ट होणं हेच त्याचं खरं स्वरूप आहे. खरं स्वरूप आहे. नासते विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः. हा सुंदर श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातला. त्याची वारंवार आठवण होते सगळं वर्णन वाचताना. नासते विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः. असो. पुढे भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नाम रूपाधिक. मौली अजून पुढे वर्णन करतात त्याचं काय, की पंचमहाभूतांच्या आश्रयाने जे असते. आता इथे आश्रय, मगाशी आश्रय शब्द आपण त्या भावालाच आश्रय असं म्हणालोय. इथे पंचमहाभूतांचा आश्रय असा विषय आहे. आणि पंचमहाभूतांच्या संयोगाने दिसते. भूता ते अधिकरुणी, अधि म्हणजे पुढे, भूतांच्या आश्रयाने ते असतं, भूतांच्या संयोगाने पंचीकरणानंतर ते दिसतं. पंचमहाभूतांच्या वियोगाने नष्ट होतं, जे वियोगे वेळे भ्रंशे. काय होतं विचार केला
मध्ये मी थोडं थांबलो अर्थ वाचताना. आपण मगाशीपासनं नष्ट होतं नष्ट होतं असं म्हणतो. काय काय नष्ट होतं विचार करावर. एखादं समजा एखादी वस्तू आणली आणि ती अचेतन वस्तू समजूया एखादी, ती आणली, फुटली तुटली, काय होतं? मडकं आणलं, फुटलं, काय झालं? मातीमध्ये गेलं. म्हणजे कुठलाही घटक आपण फक्त इथे, म्हणजे माती सुद्धा शेवटी पंचमहाभूत आहे हा विचार सध्या सोडून देऊ या संदर्भामध्ये, दृष्टांत म्हणून आपण बोलतो आहे. पण मडकं संपलं, पण माती आहे ना, बरोबर? मडकं होण्याच्या आधी काय होतं? मातीच होती. आता मडकं आहे, मग त्याला मडकं का म्हटलं? मडकं हे काय आहे? नाम आहे. त्याला मडकं का म्हटलं? कारण त्याला रूप आहे, त्याला काहीतरी असं गोल आकार आहे, त्याला काहीतरी वरती एक काठ आहे, वगैरे वगैरे. पण आता मडकं फुटलं, मग आता काय आहे? माती आहे. म्हणजे काय संपलं नेमका त्याच्यातलं? नाम आणि रूप संपलं. हिस्त मायेच्या प्रांतातले आहेत. पुढे ती पंचमहाभूतही संपतात हा विषय सोडून देऊ आपण सध्या, पण या मर्यादित दृष्टांताच्या मर्यादित अर्थामध्ये आपण तो विचार करतो आहोत. आणि म्हणून माऊली पुढे म्हणते की नाम आणि रूप ही दोन ज्याच्या सुरुवातीलाच गणली जातात, आणि मग पुढे संबंध, जाती, क्रिया आणि परस्पर भेद असे हे क्षरतत्व आहे. क्षरतत्व छान शब्द आलेला आहे. अधिभूत म्हणा त्याला, त्याला क्षरतत्व म्हणा, त्यातला तो विनाशशील भाव म्हणा, असे वेगवेगळे शब्द त्याला आहेत. पण अधिभूत आपल्या चित्तामध्ये नीट ठसावं, तो अर्थ आपल्या लक्षात राहावा अंतःकरणात, म्हणून विविध पद्धतीने आपण त्याचा विचार करतो आहोत. पंचमहाभूतांच्या आश्रयाने असतं, पंचमहाभूतांच्या संयोगाने दिसतं, आणि त्यांच्या वियोगाने नष्ट होत, अशी ही नामरूप. त्याला क्षरतत्व म्हटलेलं आहे. आणि म्हणून 33 क्रमांकाची जी पुढची ओवी आहे, त्याचं जे अर्धचरण आहे, तया ते अधिभूत म्हणजे आधीची ओवी खरं इथे पूर्ण होते. कारण आत्ता जे वर्णन केलं ते अधिभूताचं वर्णन आहे. तया ते अधिभूत माऊली म्हणते. आणि उरलेलं दीड, आता जी ओवी, ती अधिदैवत सांगायला माऊली सुरुवात करतात आहे. मग अधिदैवत पुरुष जाणीजे, जेणे प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. आता त्याला अधिभूत म्हणावे कशाला? जे आपण आता सगळा अभ्यास केला तो, त्या क्षरतत्वाला, त्या विनाशशीलतेला, त्या विनाशशील जो भाव आहे सर्व भूतांचा, त्याला अधिभूत म्हणावं. आता अधिदैवताचं, आता जो देहादी प्रकृतीने संपादन केलेले भोग भोगतो. पुन्हा एकदा, अधिदैवत ज्याला आपण पुरुष म्हणालो, त्या पुरुषाच्या 3 आपण व्याख्या बघितल्या आचार्यांनी केलेल्या. आता माऊलींचं विवेचन बघूया. ज्याला जीव म्हणजे अधिदैवत असा अर्थ इथे येऊन गेला, त्याचं आता वर्णन माऊली करतात आहे की मग अधिदैवत पुरुष जाणीजे. पुरुष शब्द घेतलाच आहे माऊलींनी, कारण श्लोकात पुरुषच म्हटलेला भगवंतांनी. जेणे प्रकृतीचे भोगीचे उपार्जिले, की जो देहादी प्रकृतीने संपादन केलेले भोग भोगतो, त्या देहरूपी पुरीत शयन करणाऱ्या क्षरजीवाला अधिदैवत जाणावे. आता इथे अधिदैवत पुरुष जाणीजे, जेणे प्रकृतीचे भोगीजे, भोगणारा असं म्हटल्यामुळे अर्थातच जीवाचा उल्लेख आहे. आता इथे काय होतं, थोडंसं अर्थाच्या गोंधळाला सुरुवात होते आपली. कारण मघाशी आपण पुरुष म्हणजे सर्व जगतामध्ये व्याप्त असणारा, पुरेशेते म्हणजे निष्कर्म, झोपलेला म्हणजे जो काहीच करत नाही या दृष्टीने. म्हणजे अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर या देहाच्या सापेक्षतेने जणू काही कुटस्थ चैतन्याचं वर्णन सुरू आहे असं वाटतं, बरोबर? सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, सगळेजण छान अभ्यास करणारे आहेत, त्यामुळे फार काही बोलण्याची गरज नाही. पण इथे मात्र जेणे प्रकृतीचे भोगीजे, जो भोग घेतो असं म्हटल्यामुळे ताबडतोब इथे जीवाचा उल्लेख आहे. आणि तसंही अर्थामध्ये महाराजांनी सुद्धा या ओव्यांवर आधारितच जीव यालाच अधिदैवत म्हटले. आणि म्हणून मी जे म्हणालो की थोडासा एक अस्पष्टता यायला लागते आपल्याला जो अर्थ कळतोय.
ती अस्पष्टता कशी दूर करायची ते आपण बघूया, कारण अजून पुढच्या ओव्या आहेत, पण त्याचा उल्लेख आत्ताच करून ठेवतो, कारण हे ऐकतानाच कोणाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील म्हणून. त्यामुळे इथे जीव या दृष्टीने वर्णन सुरू आहे की तो आणि म्हणून त्याला क्षर म्हटलेला आहे, कारण कूटस्थ चैतन्य तर अक्षर असतं. म्हणून शयन करणाऱ्या क्षर जीवाला अधिदैवत जाणावे. आता मी मगाशी म्हणालो की या सर्वाचा काय म्हणूया, आपण अधिभूत शिकलो याच्या आधी, की जे तो क्षरभाव जो आहे तो अधिभूताचा आहे. हे सगळं कशासाठी चाललंय, म्हणजे संदर्भ काय आहे विसरायचं नाही, नाही तर काय होतं, यू गेट लॉस्ट इन डिटेल्स. मग काय सुरू आहे बा, तर हे भगवंतानी किंवा 7व्या अध्यायामध्ये, पुन्हा एकदा 7व्या अध्यायाकडे मी नेहमीच परत जातो, कारण हा संदर्भ फार महत्वाचा आहे. काय आहे की भगवंतांनी कुठेतरी उल्लेख केला ना, कशाचा, अधिभूताचा, अधियज्ञाचा आणि अधिदैवाचा. आणि म्हणूनच अर्जुनाने पुढे प्रश्न विचारले, मग कुठे उल्लेख केला? तो उल्लेख केला भगवंतांनी 30व्या श्लोकामध्ये, 7व्या अध्यायामध्ये. तो श्लोक पुन्हा सांगतो मी, साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञम च ये विदुः. म्हणजे अधिभूत आणि अधिदैव आणि अधियज्ञ या सर्वांसह मला जे जाणतात त्यांचं काय होतं, प्रयाण काले पिचमाम ते विदुर्युक्त चेतसहा, समाहित चित्त होऊन मरणकालाचे वेळी देखील ते मला जाणतात. का बरं गेलो मी इतका मागे? संदर्भ विसरायचा नाहीये. हे कशासाठी शिकतो आहोत? आता लक्षात आलं असेल की जर, आणि आता त्याचं थेट काय म्हणूया आपल्याला उपयोग, अप्लिकेशन कळत आहे की जर मरणकाली, आणि मरणकाली लक्षात राहण्यासाठी, मरणाच्या क्षणी हे लक्षात राहण्यासाठी, म्हणूनच आयुष्यभर जर अधिभूत, हे नुसतं मला बौद्धिक पातळीवरती नाही, आतमध्ये उमजलं असेल, कळणं आणि उमजणं, कळणं आणि वळणं याच्यात जो फरक आहे, मला जर ते वळलं असेल की माझ्या देहासकट हे सर्व अधिभूतच कसं आहे, तर कल्पना करा, प्रयाणकाली माझं चित्त समाहित राहील की नाही. आता आलं लक्षात कसा त्याचा संबंध आहे, आपण जे शिकतोय त्याचा. हे हरवून जातो नाही तर म्हणे अर्थामध्ये. हे जे सगळे आचार्यांनी दिलेल्या विविध व्याख्या, माऊलींचं त्याच्यावरचं भाष्य, अरे हो, पण कशासाठी सुरू आहे? याच्यासाठी सुरू आहे, कारण भगवंतांनी हा आधीच उल्लेख केला 7व्या अध्यायामध्ये, की हे या सर्वांसह मला जो जाणतो, ज्याला अधिभूत कळलेला आहे, ज्याला आधी यज्ञ कळलेला आहे, ज्याला आधी दैव कळलेला आहे, या सर्वांसह ज्यांनी मला जाणलेला आहे, तो प्रयाणकाली समाहित किंवा समाहित चित्त त्याचं होऊन मरणाच्या क्षणी देखील तो मला जाणतो. हा संदर्भ अजिबात विसरायचा नाही. ह्या 3 संज्ञा आपण आता ज्या शिकतो आहेत त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा थोडस म्हटलं तर विषयांतर, पण म्हटलं तर अत्यंत महत्वाचं, कारण हा संदर्भ आहे, त्यामुळे तसं विषयांतर ते नाहीच. असो, आपण अधिदैवताकडे परत येऊया. तर क्षर जीव या दृष्टीने विवेचन सुरू असल्यामुळे त्याला क्षर म्हटलंय. पुढे माऊली अजून पुढे वर्णन करतात की जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगमाचा. सुंदर उभी आहे एकदम, 34 क्रमांकाची. जो चेतनेचा चक्षु म्हणजे जो मनबुद्धीत असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाशक डोळा आहे. पुढे जो इंद्रिय देशींचा अध्यक्ष, जो इंद्रिय रूपी देशाचा द्रष्टा स्वामी आहे. आणि जो देहास्तमानी वृक्ष, संकल्प विहंगमाचा, की जो देहावसनाचे वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा वृक्ष आहे. म्हणून मी म्हणालो मगाशी की थोडसा अर्थामध्ये थोडीशी अस्पष्टता यायला लागते, कारण जो चेतनेचा चक्षु असं म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्याचा डोळा वगैरे आठवायला लागतो, कारण काय, थोडस कुठेतरी अभ्यास झालेला असतो. श्रुतीमध्ये त्याचा उल्लेख आहे, या नावाची श्रुती आहे, डोळ्याचा डोळा, कानाचा कान. हा अर्थ इथे अपेक्षित नाहीये.
जो मनबुद्धीत असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाशक डोळा आहे, जो चेतनेचा चक्षु, कारण इथे काय म्हणूया, जीव चैतन्याचं वर्णन सुरू आहे, इथे जीवाचं वर्णन सुरू आहे, कुटस्थाचं नाही आहे. म्हणून डोळ्याचा डोळा नाही आहे हे वर्णन, महत्वाचा विषय. आता लगेच ताबडतोब चेतनेचा चक्षु नाही, कुटस्थाचं वर्णन नाहीये, जीवाचं वर्णन सुरू आहे. त्यामुळे त्या कुटस्थाला जणू काही, जसं आपल्याला डोळ्याने कसं दिसतं की नाही, बाहेरचं जग हा डोळा आपलं एक माध्यम बनतो, तसं त्याचं माध्यम बनतो हा जणू काही. तर जणू काही शब्द फार महत्वाचा. चेतनेचा चक्षु, म्हणूनच त्यालाच इंद्रिय देशींचा अध्यक्ष पण म्हटलेला आहे, की या इंद्रिय रूपी देशाचा द्रष्टा तो स्वामी आहे. स्वामी म्हणजे मालक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे इंद्रिय आहेत, ज्यांचा आपण विवेक चूडामणी ते विचार करतो आहोत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, यांचा स्वामी कोण आहे? कोण याचा स्वामी? तो जीवात्मा, तो जीव. पण त्या जीव शब्दामध्ये चैतन्य आहे, म्हणून जीव चैतन्य हा जो एक थोडासा या सीमारेषेवरती बोलणं सुरू आहे. कधी तळ्यात, कधी मळ्यात असं वाटतं, कधी पुरुष या दृष्टीने बोलतात, कधी आता तेच आपल्याला बघायचं आहे सगळं. आणि जो देहावसनाचे वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, की देहावसन जेव्हा होतं, मगाशीच आता आपण प्रयाणकालेची जो आपण आता विचार केला, की प्रयाणकाली काय होऊ शकतं? एक तर आपण समहित राहू शकतो. मी अधियज्ञ, अधिभूत, अधियज्ञ, अधिदैव या सर्वांसह मी जर जाणलं असेल भगवंताला, परमात्म्याला, तर मी समाहित राहणार आहे. आणि जर ते नसेल तर आपण मागच्याला विचार केला त्याचा पुष्कळ, काय काय होतं मरणाच्या क्षणी. कोणाकोणाची आठवण होते, हा आला नाही, तो आला नाही, त्याची भेट राहिली. हे जे काही होतं, हे जे संकल्प आहेत, हा संकल्परूपी पक्षी राहण्याचा हा वृक्ष. वृक्ष म्हणजे काय? कोणाच्या आधारे संकल्प कोण करतो? हे जीवच करतो ना. तो मामा भेटायचा राहिला, माझा मुलगा अजून त्याच्या डोळे भरून बघायचा त्याला. आता जाण्याची वेळ आली, जाण्याचा क्षण आला, पण आसक्ती इतकी जबरदस्त असते जीवाला, की त्या क्षणी सुद्धा भगवंताची आठवण होतच नाही, संसाराचीच आठवण. आणि अशा अनेक कथा, अनेक चरित्रांमधनं आपण वाचलेल्या आहेत, की तो जो क्षण असतो तो किती मोलाचा क्षण आणि मोक्याचा क्षण असतो. कारण त्या क्षणी जर पाय घसरला तर मग आयुष्यभर केलं असेल तरी त्या क्षणी पाय घसरल्यामुळे घसरलेल्या स्थितीत जन्म आहे पुढचा, साध्या भाषेत. आणि म्हणून आयुष्यभर रामाचं स्मरण असेल तर त्या क्षणी रामाचं स्मरण तरच होऊ शकतं. आणि म्हणून आयुष्यभर रामाचं स्मरण हवंय आपल्याला. आता विषय सोडून देऊ वेगळा, की त्या क्षणी जर समजा मी बेशुद्ध असेल, मूर्छित असेल तर काय वगैरे, तर त्याला ज्या बेशुद्ध पडण्याचा जो क्षण, तोच आपला शेवटचा क्षण असा त्याचा अर्थ होतो. त्या क्षणी रामाचं जर स्मरण असेल तर बेशुद्धावस्थेत जर देहावसान झालं, पुढची जबाबदारी तो रामच घेतो. म्हणून देहावसनाच्या वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा हा वृक्ष पण आहे, की त्याची 3 पद्धतीने माऊलींनी छान वर्णन केलंय त्याचं, की जो मनबुद्धीत असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाशक डोळा आहे, इंद्रियरूपी देशाचा द्रष्टा स्वामी आहे, आणि देहावसनाचे वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा जणू काही तो वृक्ष आहे. आणि आता 35 क्रमांकाची जी ओवी आहे ती आपल्याला महत्वाचा विषय सांगते, की जी सीमारेषा मी जो म्हणतोय, की गोंधळ जो होतो आपला कधी कधी तळ्यात मळ्यात, त्याचं, की जो परमात्माची परी दुसरा, माऊली सांगते, जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची या वोर बारा संतोषे शिणे. म्हणजे जो परमात्माच आहे, परंतु तो परमात्म्याहून भिन्न आहे असे वाटते. आता आलं लक्षात? म्हणून जीव आपण जेव्हा म्हणतो की नाही, तर त्याच्या जीव चैतन्य अनुस्यूत आहे, कुटस्थ त्याच्यामध्ये अनस्यूत आहे. कारण जीव हा संघात आहे, आपण बघितलंय कशा कशाचा संघात आहे, खूप वेळा ऐकला. आता विवेक चूडामणी आपण ऐकलं, जीव नावाची जी संकल्पना आहे, तो आत्मप्रकाश, ते कुटस्थ, ते अंतःकरण, आणि त्या अंतःकरणात तो फाकलेला प्रकाश, ज्याला चिदाभास असं म्हणतात. आभास, आभास याचा अर्थ
चिदाभास म्हणजे प्रतिबिंबित होतं, प्रतिफलित होतं बरं का. अजून एक शब्द आहे त्याला, प्रतिफलित होणं, प्रतिबिंबित होणं, फाकणं, एकाच अर्थाने शब्द आहेत हे सगळे. या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आत्मप्रकाश आहे की नाही, कुटस्थ आहे की नाही. मग कुटस्थ काय आहे? ब्रह्म म्हणजे परमात्मा. म्हणजे जीव मूळचा कोण आहे? मग आता काय सांगणं सुरू आहे? यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. हेच तर सांगणं सुरू आहे. कोट्यावधी ग्रंथ, इतका सगळा अभ्यास, इतक्या सगळ्या हजारो ओव्या, लाखो श्लोक, अर्ध्या श्लोकात त्याचं सांगितलेलं आहे. त्याचं सांगणं काय, शेवटी सांगायचं काय आहे, शेवटी जायचं कुठे आहे? गंतव्यस्थान जीवो ब्रह्मैव नापरा. मौली तेच सांगते, जो परमात्माची परी दुसरा, की तो परमात्माच आहे पण तो परमात्म्याहून भिन्न आहे असे वाटते. याचं कारण काय? तर जे अहंकार निद्रा निदसुरा, याचे कारण तो अहंकार रूपी निद्रेने गाढ झोपी गेलेला आहे. म्हणून स्वप्नाची या वर बारा. तो झोपल्यामुळे काय होतं? मग त्याला स्वप्न पडतात. कोणतं स्वप्न? म्हणून तो संसाररूपी स्वप्नाच्या व्यवहाराने वोरबारा संतोषेशीने, अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असता संतुष्ट होतो, प्रतिकूल विषयाची प्राप्ती झाली असता विषण्ण होतो. आता पुन्हा एक स्पष्टीकरण. काय? मगाशी आपण पुरुष शब्द शिकत असताना पुरे शेते असा शब्द वापरला. म्हणजे या देहरूपी शरीररूपी इंद्रियात नगरात झोपलेला. आणि झोपलेला याचा अर्थ तो काहीही करत नाही असा आशय आपण बघितला. तिथे जो निद्रेचा अर्थ आहे तो इथे नाही. एवढ्यासाठी पुन्हा एकदा परत गेलो मी मागे. हे असं स्पष्ट आपल्याला सगळं स्वच्छ करत जायचं आहे. कारण इथे जी निद्रा माऊली म्हणते आहे ती अहंकार निद्रा आहे. म्हणजे अगदी खरं म्हटलं तर त्याच्या उलटी निद्रा आहे. एक सुंदर श्लोक येतो, फार छान श्लोक आहे, मला आवडता श्लोक आहे तो. दुसऱ्या अध्यायामध्ये येतो. कोणता? या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयम, जस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेहे. अर्थ माहिती नसेल तर या निशा सर्व भूतानाम, की ज्या गोष्टींच्या बाबतीत, या निशा सर्व भूतानाम, की ज्या गोष्टीच्या बाबतीत हे संपूर्ण जग जणू झोपलेलं आहे, त्या बाबतीत तस्याम जागृती संयमी, जो संयमी असतो, जो ज्ञानी असतो, तो नेमका त्याच्या बाबतीत जागा असतो. आणि याच्या उलट पुढच्या याच्यामध्ये यस्याम जागृती भूतानी, या जागृती भूतानी, की ज्या बाबतीत भूत जागे असतात. भूत म्हणजे आपण सर्व. ज्या बाबतीत म्हणजे ज्या बाबतीत मी अखंड जागा आहे. जागा आहे याचा अर्थ अखंड मी ज्या गोष्टींचं चिंतन करतो दिवसभर, त्या बाबतीत तो ज्ञानी झोपलेला आहे. आलं लक्षात? असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ. इथे पहिल्या चरणामध्ये या निशा सर्व भूतानाम, इथे जो भाव आहे की ज्या बाबतीत सर्व भूते झोपलेले आहेत, त्या निद्रेचा इथे उल्लेख आहे. म्हणून मला तो श्लोक आठवला. कारण अहंकार निद्रेबद्दल माऊली इथे बोलते. अहंकार रूपी निद्रेने तो जीव जणू काही गाढ झोपी गेलेला आहे. मूळचा तो परमात्माच आहे पण त्याला कळत नाही. कारण परमात्म्याचं जे ज्ञान, त्या बाबतीत तो जणू काही झोपलेला आहे. का? कारण अहंकार. कोणता अहंकार? हा देह मी आहे. म्हणजे जे मी आहे ते सोडून, खरा मी सोडून, परमपूज्य काका म्हणतात तो तोतया मी त्यांनी धरलेला आहे. खोट्या मीचा आधार घेऊन जगतो आहे. हा देह म्हणजे मी आहे, हे प्राण म्हणजे मी, माझं मन म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी, इत्यादी इत्यादी. याला म्हणायचं अहंकार निद्रा. कारण इथे अहंकाराचा अर्थ सूक्ष्म अहंकाराबद्दल सुरू आहे. तादात्म्य असा अर्थ आहे बरं का इथे अहंकाराचा. या देहाशी तादात्म्य पावणं म्हणजेच मी या देहाच्या बाबतीत अहंकारी असण्याचा अर्थ होतो. आता व्यवहारातले अहंकार असतात ते वेगळे, ते फार स्थूल अहंकार झाले. कारण त्याच्यामध्ये
म्हटलं तर इथे माझं आहेच, पण ते स्थूल माझं आहे, ते सूक्ष्म माझं आहे, कारण देह माझाच, मी देह नाहीये. तो माझाही आहे की नाही हा वेगळा विषय आहे. पण म्हणूया देह माझा. अशा दृष्टीने तो अहंकार रूपी निद्रेने गाढ झोपी गेलेला आहे, आणि जो गाढ झोपतो काय होतं? साचची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा. स्वप्न पडतात त्याला. मग इथे स्वप्न कशाला म्हटलेलं आहे? तर संसार रूपी स्वप्नाचा जो व्यवहार होतो, मग त्याच्यामध्ये, बरं संसार म्हणजे काय म्हणूया, व्यवहार ज्याला म्हणतो तो तर ज्ञानालय करावाच लागतो. करतात की नाही सद्गुरू व्यवहार? करतात. मग मी पण करतो. मग फरक काय राहिला? नाही, आहे ना फरक. तो फरक माऊलीने इथेच दिलाय. काय? अनुकूल विषयाची प्राप्ती झाली असता जो संतुष्ट होतो. म्हणून तर माऊलीनं सांगावं लागतं काय, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभालाभ आणि न आणावे मनी कदा. सुखे संतोषा न यावे, सुखानी हर्षवायू पण होऊ देऊ नका, आणि दुःखाने खचूनही जाऊ नका, निराशही होऊ नका. का? कारण हे काय म्हणूया, संसाररूपी स्वप्न आहे. हे अहंकार गृहीत धरून हे सगळं होतं. देह सत्य आहे, जग सत्य आहे, हे जे अहंकार आहेत सगळे, मी आणि माझं एकदा घट्ट मनात धरलं की मग हे होणारच आहे, हर्ष आणि विषाद. हे दोन्ही होऊ देऊ नका. हे मौलींनी एका ठिकाणी त्याच्याचसाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही अहंकार रूपी निद्रेने तो गाढ झोपी गेलेला, खरं तो मूळचा परमात्माच, पण या निद्रेमुळे आणि या स्वप्नामुळे अनुकूल प्रतिकूल विषयामध्ये तो काय होतो, अडकतो. आणि मग पुढे काय होतं तर 36 क्रमांकाची उभी सांगते, जीव येणे नावे. त्याला जीव, याला जीव असं म्हणतात, जो जीव या नावाने संबोधला जातो. जया ते आळवीचे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. फार सुंदर शब्द मौलीने इथे वापरला, पंचायतन. बघूया अर्थ काय आहे ओळीचा. की जो जीव या नावाने संबोधला जातो, आणि जे चैतन्य पंचायतनात मुख्य आहे. जसं पूजातंत्र आहे, पूजातंत्रामध्ये विष्णू, शिव, गणेश, सूर्य आणि देवी या पंचायतनात विष्णू मुख्य दैवत आहे. किंवा शिव, विष्णू, गणेश, सूर्य आणि देवी या चैतन्य पंचायतनात शिव मुख्य दैवत आहे. तसे जीव, देह, प्राण, मन आणि बुद्धी या पंचायतनात जीव चैतन्य मुख्य आहे, आणि म्हणून ते अधिदैवत आहे असे जाणावे, असं मौली म्हणते. एक सुंदर पंचायतन शब्द त्याच्यानं मला आठवलं. संपूर्ण चातुर्मास हा ग्रंथ अनेकांकडे असतो. आता कॅमेरा आहे सुरू म्हणून मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये ही अशी आकृती येते पहा. तिरपूर होत आहे ना, दिसतंय का तुम्हाला? त्याच्यामध्ये पंचायतन पूजा, तर ही जी आकृती तुम्हाला समोर दिसते आहे, ही पंचायतन पूजा तुम्हाला माहिती नसेल तर ही आचार्यांनी रूढ केली. शंकराचार्यांनी ही पंचायतन पूजा आणली सगळ्यांची एका वाक्यता करण्यासाठी. आणि त्या काळी फारच जरा हरी आणि हर, ज्यांना हरी पण कळला नाही आणि हर पण कळला नाही, त्याच्यात जे भेद मानतात त्या सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने आचार्यांनी पंचायतन पूजा. आणि त्या पंचायतन पूजेमध्ये आपलं जे आराध्य दैवत असतं, आता मगाशी मी जी आकृती तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये जर त्याला वेगवेगळी नावं होती पहा. त्याच्या खाली नावं दिली आहे, श्री विष्णू पंचायतन, श्री देवी पंचायतन, किंवा श्री सूर्य किंवा गणेश पंचायतन, श्री शिव पंचायतन. हे बघा पुन्हा एकदा दाखवतो. ही नावं जी दिली आहे त्याच्याप्रमाणे त्याची रचना बदलते. सांगण्याचा उद्देश असा की जे मुख्य दैवत आहे त्याच्याप्रमाणे त्याला मध्ये ठेवलं जातं, आणि मग बाकीच्या दैवतांची आजूबाजूला रचना केली जाते. त्याला पंचायतन, पाच पंचायतन, पाच. तर हे जसं एक दृष्टांत दिला माऊलींनी, की जसं या पंचायतनामध्ये आपलं एक आराध्य दैवत, त्याला जसं जण आपण अधिदैवत म्हणतो, तसं हे जीव, देह, प्राण, मन आणि बुद्धी हे जे एक पंचायतन आहे, त्यातलं मुख्य देवता कोणती आहे? जीव चैतन्य मुख्य आहे, आणि म्हणून त्यालाच अधिदैवत असे जाणावे. माऊली म्हणते.
आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की थोडस अर्थाचा जो गोंधळ होतो, कारण कधी जीव या अर्थाने शब्द येतो तर कधी कुटस्थ. आणि खरं सांगायचं तर येईल पुढे स्पष्टीकरण त्याचं कदाचित पुढे, पण ज्याला साक्षी आणि जीव त्याला, कारण काय आहे की साक्षी हा शब्द सुद्धा खरं विचार केला ना तर सापेक्षतेने सिद्ध होतो. कारण साक्षी आपण म्हणतो की नाही, आता व्यवहाराचा विचार करू, थोडस एक समजूनच घेऊ आता हे पुढे जायच्या आधी. साक्षी असा मी नुसता शब्द वापरला, तुम्ही म्हणाल म्हणजे काय? अरे कोण साक्षी, कशाला साक्षी, आलं की नाही सापेक्षता, त्रिपुटी आली की नाही? कारण कोण साक्षी आणि कशाचा साक्षी हे उत्तर दिल्याशिवाय साक्षी शब्द पूर्ण होऊ शकतो का? नाही. त्यामुळे परमार्थाने त्याच्यामुळे साक्षी म्हटलं की खरं सापेक्षता येतेच. मग कशाची सापेक्षता येते परमार्थामध्ये? तर ती अंतःकरणाची सापेक्षता येते. पण त्या अंतःकरणाचं जेव्हा विशेषण झालेलं असतं तेव्हा ताबडतोब तिथे जीवभाव येतो. आणि त्याच अंतःकरणाची जेव्हा उपाधी होते तेव्हा तिथे साक्षी भाव येतो. आणि म्हणून हे जे तळ्यात मळ्यात आपल्याला वाटतं कधी कधी, हे याच्यासाठी वाटतं कारण जीव म्हटलं की त्याच्यात ते अनस्यूत आहेच चैतन्य, जीव चैतन्य शब्दच आहे त्याच्यामध्ये. त्याला कुटस्थ म्हणा, जीव चैतन्य म्हणा, अजून त्यामुळे त्या दृष्टीने बोलायला लागलं की साक्षी, या दृष्टीने बोलायला लागलं की जीव, विशेषण म्हणून बोलायला सुरुवात झाली अन्योन्याध्यास, बुद्धीच संसारादी सगळे धर्म बुद्धीचे आपण शिकलो विवेक चुडामणीमध्ये. आता या सगळ्या गोष्टी कशा एकमेकात जुळून येतात पहा. वन्स यू अंडरस्टँड द डिझाईन, द ब्ल्यू प्रिंट, मग गोंधळ अजिबात उरत नाही. त्यामुळे त्या बुद्धीचे जे संसारादी जे धर्म आहेत ते जेव्हा माझेच आहेत असं आरोपित करतो मी, अन्योन्याध्यास होतो मला, याचा अध्यास त्याचा अध्यास त्याच्यावर, याचा त्याचा अध्यास याच्यावर, असा जो अध्यास मी माझ्यावर केला की जीवभावाचं वर्णन सुरू झालं. मग मी जीवभाव पत्करून आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. आहे की नाही सुंदर भजन? त्याच्यात हेच सांगितलेलं आहे. साधन सांगितलंय पहिले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पण करायचं काय आहे? करावा विठ्ठल जीवभाव. इथे फक्त भक्तीची भाषा आहे म्हणून त्याला कुटस्थ ब्रह्म असं न म्हणता विठ्ठल म्हटलं, एवढंच फक्त. पण काय करायचं आहे? विठ्ठल हा जीवभाव, विठ्ठल विठ्ठल भावामध्ये विलीन करायचा आहे. प्रत्यक्ष देह विलीन पतन होईल तेव्हा होईल, पण जीवनमुक्ताचं जीवन म्हणजे काय असतं? ते हेच असतं. व्यवहारकाली तो जीवनमुक्त जेव्हा मी म्हणतो, व्यवहार करतो, तेव्हा तो चिदाभासाला उद्देशून मी म्हणत असतो. पण हे ज्ञान जिवंत असतं अंतःकरणामध्ये त्याच्या. आणि म्हणून तो काय होतं त्याचं, आत्ताची भाषा वापरून घेऊ, अनुकूल विषयाची प्राप्ती झाली तर संतुष्ट होत नाही, आणि प्रतिकूल विषयाची प्राप्ती झाली तर विषण्ण होत नाही. कारण हे सगळे चिदाभासाचे व्यवहार सुरू आहे, चिदाभासाचे हे धर्म आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी अहम ब्रह्मास्मी मधला जो अहम आहे तो अहमचा दुसरा अर्थ आहे. आणि अहम गच्छामी, अहम खादामी, संस्कृतच बोलतोय म्हणून सांगतोय, यातला जो अहम आहे, म्हणजे व्यवहारकाली जो अहम या शब्दाचा अर्थ आहे, हे जे दोन गौण अहमचे अर्थ पंचदशीत दिलेले आहेत, आणि यातला जो व्यवहारकाली अहम जो ज्या जीवनमुक्ताचा आहे तोच अज्ञानाचा मुख्य झालेला असतो. कारण तो मी करतो असं समजतो, मी करतो, मी केलं म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, इत्यादी इत्यादी. म्हणजे काय झालं? मगाशीची भाषा, त्याच अंतःकरणाचं त्या बद्धाच्या बाबतीत अंतःकरण विशेषण असतं, आणि मुक्ताच्या बाबतीत अंतःकरण असतं, नाही तर तो व्यवहारच करू शकला नसता, पण ते उपाधी झालेलं असतं. आता आलं लक्षात? फार सुंदर स्पष्टीकरण आहे. आणि विशेषण आणि उपाधी म्हणजे तरी काय? विशेषण म्हणजे जे ज्याच्याशिवाय, म्हणजे जे आपलंही ज्ञान करून देतं आणि त्या वस्तूचे, उदाहरणार्थ आता आता हे माझं काय, समजा मी घातलाय झब्बाच घातलाय, तर आता हा म्हणूया आपण काळ्या रंगाचा नाही येतो, पण तुम्हाला कॅमेरावर काळा दिसत असेल, काळा म्हणून. आता काळा रंग हे त्याचं विशेषण आहे, कारण ते काळा रंग, हे काळ्या रंगाचे ज्ञान होत आहे, आणि तो काळा रंग ज्याचा आहे त्या झब्ब्याचे आपल्याला ज्ञान होत आहे. म्हणून काय म्हणतात, काळा रंग हा या झब्ब्याचं, या शर्टाचं काय विशेषण आहे.
बरोबर आहे. पण आता माझ्या डोळ्यावर हा चष्मा आहे. चष्मामध्ये विशेषण आहे का? नाही, मी चष्मा काढून ठेवू शकतो तरी मी आहे. म्हणजे चष्मा काय झालं? माझी उपाधी आहे. आता आलं लक्षात विशेषण आणि उपाधीतला फरक. आणि हा जो विशेषण आणि उपाधीतला फरक आहे, ह्या दृष्टीने, ह्या भावामध्ये तो जीवनमुक्त व्यवहार करतो. म्हणून व्यवहारकाली तो म्हणतो ना, अहम, मी. व्यवहारापुरती म्हणतो फक्त, मी जेवतो, मी झोपतो, मला भूक लागली. तोही बोलतो असं, मी जातो, मी आलो, माझ्याकडे लोक आले. बोलतो, तो व्यवहार करतो, जीवनमुक्तही करतो. पण त्याच्या दृष्टीने हे सर्व उपाधिमय असतं आणि म्हणून तो निर्विकार असतो. रामकृष्ण हरी काकांचा जो मंत्र आहे. काही घडलं रामकृष्ण हरी, नाही घडलं रामकृष्ण हरी. बोलवलेले पाहुणे आले रामकृष्ण हरी. आपण बोलवण्याचं काम केलं, अनेकांनी अनेक कारणं सांगितले, ते कार्यक्रमाला नाही आले रामकृष्ण हरी. आले रामकृष्ण हरी. आता आलं लक्षात उपाधी आणि विशेषण. आपण सगळ्या गोष्टींचं विशेषण करून टाकलेलं असतं. आणि म्हणून मग काय होतो? त्रास होतो. अनुकूल घडलं, आले का? वा 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 वा. हे नेहमी येतात, हा आम्ही बोलवलो की. आणि हे हे नेहमी काही ना काहीतरी कारण सांगतात, कधीच येत नाही आमच्या घरच्या कार्यक्रमात. विषाद. डायरेक्ट अप्लिकेशन. थांबूया. हे विवेचन मला असं वाटलं फार महत्वाचं आहे, कारण आचार्यांचा अर्थ पुरुष आणि माऊलींच्या ओव्यांमधला अर्थ जीव म्हणून असल्यामुळे, आणि दोन्हीही कसे लागू पडतात. कारण असं बऱ्याच वेळेला होतं, साक्षी भाव आणि जीवभाव आणि असे सारखं सारखं आपल्या समोर येतं, मग गोंधळ उडतो. म्हणून एकदाच स्पष्टीकरण केलं. आज थांबूया, वेळ होऊन गेली आपली. आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.